अहो स्वतःचं धोतर सोडलं राम मंदिरात आणि ते त्या कॅमेऱ्यावर घातलं आणि चोरी करून घेऊन गेले. धोतरावर बंदी घाला म्हणजे तुमचा जो ट्रस्टी असेल तो पॅन्ट घालूनच मंदिरात जायला आणा या बिलामध्ये. जयस्वाल साहेबांनी स्वतःच्या मतदारसंघात स्वतः सदस्य होण्याकरता मंत्री म्हणून स्वतः आणलेलं बिल, याला भाग्य म्हणायचं की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणायचा? देखो दीवानो, ये काम न करो, राम का नाम बदनाम मत करो और खुद में का रावण जागा मत करो. कारण मायासाठी राम हा एकच आहे. मायासाठी रामटेकचा राम आणि दुसरीकडचा राम हा वेगळा नाही. बाहेर जाताना असं ते लॉक वगैरे असेल तर अशा काहीतरी पॅन्टची अरेंजमेंट करा. तू रामटेकच्या रामाचा भक्त नाहीयेस, तू दुसऱ्या रामाचा भक्त आहे. तो चंपतराय कुठे पळाला धोतर सोडून तेच कळलं नाहीये की रामटेकच्या रामाचा भक्त असेल तोच राम. मुंबईमध्ये 36 मिनिटापर्यंत बोला. या मुंबईमध्ये एक गाणं लिहिलं गेलं होतं, त्या गाण्यावरनं मी सुरुवात करतो. देखो वो दीवानो, गाण्याचे शब्द बोला, गाणं गायला इकडे परमिशन देखो नाहीये. दीवानो ये काम न करो, राम का नाम बदनाम मत करो और खुद में का रावण जागा मत करो. अरे रामावरती बोलायला उभे राहिलेला ना तुम्ही सांगणार बोलूच ना काय? म्हणजे जसं यांनी बिलात आणलंय की रामटेकच्या रामाचा भक्त असेल तोच राम भक्त. अहो काय झालं या देशामध्ये? या देशामध्ये 1400 कोटी रुपयाची चोरी झाली रामाच्या नावाने. अहो स्वतःचं धोतर सोडलं राम मंदिरात आणि ते त्या कॅमेऱ्यावर घातलं आणि चोरी करून घेऊन गेले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर. म्हणजे ते हे ह्याच्यात आणा जयस्वाल साहेब की धोतर कोण मंदिरात सोडणार नाही याच्या पुढे. धोतरावर बंदी घाला म्हणजे तुमचा जो ट्रस्टी असेल तो पॅन्ट घालूनच मंदिरात जायला आणा या बिलामध्ये. पायजमा चालेल नाडीचा, किंवा त्याला बाहेर जाताना असं ते लॉक वगैरे असेल तर अशा काहीतरी पॅन्टची अरेंजमेंट करा. अध्यक्ष महोदय काय बिल आहे, काय चालू आहे? आणि गेले 15 दिवस भारतात काय चालू आहे? आत्ता मी बोलत होतो, आमच्या ज्येष्ठ सदस्य म्हणाले की मी दार पाठवलंय. कुठे मुनगंटीवार साहेब, तुम्ही दार कुठे पाठवलं? सागवान दिलेलं. पण ह्या आता तिथे त्यांनी सागवान दिलं, पण ह्या मंदिराला ते काही जाऊ शकत नाही कारण का ते ह्या रामाचे भक्त आहेत की नाही ते त्यांना ॲफिडेव्हिट द्यावं लागेल. ॲफिडेव्हिट तुम्ही वकिलात साहेब, आपल्या इथे अनेक देवस्थान आहेत, असं कधी ॲफिडेव्हिट असतं का मी ह्या रामाचा भक्त आहे? म्हणजे क्लासिफिकेशन झालं आहे का? आमच्या 33 कोटी देवांचं जर ॲफिडेव्हिट करायला लागलो आम्ही, तर ॲफिडेव्हिट करता करता तो टायपिस्ट तरी जायचा नाही तर मी तरी जायचो. तेव्हा अध्यक्ष महोदय हे एकंदरीतच या बिलाचे जे काय रचना आहे, एक तर तुम्ही एवढ्या उशिरा बिल आणतो ना, आम्हाला ते वाचायला मिळतं ना त्याचा अभ्यास करायला मिळतो. हे कायदे मंडळ आहे ना, कायदे मंडळात कायद्याचा अभ्यास केल्याशिवाय कायद्यावर बोलता येईल का? तुम्ही जेव्हा कोर्टामध्ये उभे राहायचे साहेब, तुमच्या इंटेलिजंट लॉयरला मी विचारतोय, तुमच्यातल्या इंटेलिजंट लॉयरला, की तुमच्या एखाद्या अशिलाने तुमच्याकडे पेपर आणून दिल्याशिवाय आणून दिले 10 वाजता आणि सांगितलं 11 वाजता केसला उभे राहा, ॲज अ इंटेलिजंट लॉयर हू ओबेज इथिक्स, तुम्ही केसला उभे राहाल? पण आम्ही कसं बोलायचं याच्यावरती? काहीतरी मर्यादा ठेवा. जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे पाठवा ना साहेब, तारीख मागा याच्यावरती, पुढच्या अधिवेशनात घ्या. ठीक. पण एवढ्या घाईघाईत तुम्ही बिल आणताय आणि हे सगळं झालं नसतं. राम मंदिराची चोरी जर उघड झाली नसती आणि तुम्ही लोकांनी, तुम्ही म्हणजे तुम्ही नाही, चंपतराय आणि कंपनीने रामालाच लुटला, हे जर चित्र या देशासमोर गेलं नसतं तर आम्ही कदाचित बोलायला उठलो पण नसतो. आम्ही सगळे रामभक्त आहोत. झालंय काय? ठीक. या चोरीमुळे क्लासिफिकेशन झालं रामभक्तांचं. रामभक्तांचं क्लासिफिकेशन झालं. एक प्रामाणिक रामभक्त आणि एक चोर रामभक्त, एक चंदा चोर. या चंदा चोर रामभक्त ह्यांच्यामुळे रामावरती संशय आला. आता कुठल्या, आणि तुम्ही इथे हे क्लासिफिकेशन केलं आणि ह्या रामटेकचा अर्थ काय? या रामटेकचा इतिहास काय? त्यांना अध्यक्ष महोदय, हा रामटेक तो परिसर आहे जिथे सीता, लक्ष्मण आणि राम तिघही गेले होते. एक मिनिट, मर्यादा पुरुषोत्तम राम इथे गेल्याचा म्हणजे एक ऐतिहासिक नोंद आहे. त्याच्यानंतर वाकाटक्का संस्कृती आली
आणि वाकाटाका संस्कृतीने पहिल्यांदा देऊळ बांधलंय. हे देऊळ हे वाकाटाका संस्कृतीचं देऊळ आहे. त्याच्यानंतर प्रगती होत गेली, विकास होत गेला आणि भोसलेंनी शेवटी नूतनीकरण करून हे देऊळ बांधलं. ठीक. तर भोसले घराण्याच्या हातात द्या ना. तुमचा राजकीय हस्तक्षेप कशाला हवाय? तुम्ही मोठ्या मनाने सांगा की माझ्या आरोप येण्याची शक्यता आहे, मिथला आमदार आहे, मीच बिल आणलंय, त्यामुळे मी याच्यातनं माघार घेतो. या कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे माझाच, मीच तिथला अध्यक्ष असणं, मीच त्याचा सदस्य असणं, माझ्या हातातच ते सगळं असणं. माझा कॉन्शियस जागा व्हायला हवा जयस्वाल तुमच्यातला. तुम्ही बिल आणलंच कसं? तुमच्या मतदारसंघातलं देऊळ आहे, बरोबर आहे. आव्हाड साहेब, मुद्दे रिपीट होत आहेत. हे सगळे मुद्दे घेतले आहेत वरुण नाही सरदेसाई. तसं नाही अध्यक्ष महोदय. त्यामुळे नवीन का असेल तर आपण मांडा आता. मी मांडला ना पहिला मुद्दा. देखो दीवानो ये काम ना करो, राम का नाम बदनाम ना करो, तुम्हारे में का रावण जागा मत करो. अध्यक्ष महोदय, तुमच्यातलाही राम जागा राहू द्या. आणि त्यामुळे महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी उभी आहोत सगळे. अयोध्येतला राम तुम्ही बदनाम करून टाकलात. बदनाम. तो चंपतराय कुठे पळाला धोतर सोडून तेच कळलं नाहीये. असा चंपतराय आमच्या इथे जन्माला यायला नको म्हणून आमची एवढी आरडाओरड चालू आहे. ठीक. साहेब, या बिलावर कोण बोललं असतं का? बस बस बसा बसा. मी तुम्हाला परवानगी. बोला तुम्ही. आव्हाड साहेब तुम्ही बोला. नाही अहो, त्यांचं ऑब्जेक्शन आहे त्याला घेऊन. अहो तुम्ही बोला. अध्यक्ष महोदय, आमचं बोला तुम्ही. अहो, असं काय करता? बोला तुम्ही. अध्यक्ष, तुम्ही बसवा त्यांना. नाही ते राहू दे. तुम्ही अध्यक्ष मी तुमच्यावर महोदय, बोल- मला ऍड्रेस आमचं करा. स्पष्ट मत आहे की ह्या बिलाबद्दल खरं तर आम्हाला बिल आधी मिळायला पाहिजे होतं. या बिलाबद्दल आम्हाला आधी ज्ञान द्यायला पाहिजे होते, आधी माहिती द्यायला पाहिजे होतं. 25 पानांचं बिल आहे. 25 पानांचं. 25 पानांचं बिल कधी वाचणार, कधी त्याच्यावर बोलणार? आम्हाला अभ्यास करून तर बोलायला हवं. माझा प्रश्न हा आहे की आज सत्ताधाऱ्यांकडे खूप मोठं बहुमत आहे, पण म्हणून विरोधी पक्षाचे प्रतिनिधी आमदार जे बोलतात, जे सूचना करतात, या ऐकायच्या सुद्धा नाहीत का? जे बिलांचं इंट्रोडक्शन केलं जातं त्यानंतर किमान आम्हाला वाचायला तरी वेळ द्या. काल 3 बिलं ही रात्री 12:30 वाजता काढली. 12:30 वाजता. 12:30 वाजता किती विरोधी पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते, किती विरोधी पक्षाचे ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते, हे सगळं आपण बघितलं पाहिजे. आणि म्हणून तर अध्यक्ष महोदय वारंवार सांगतायत की घाईनी बोला, बिलचं इंट्रोडक्शन पण घाईनी. जवळपास 25 पानाचं बिल आहे. 25 पानं वाचायला, सबसेक्शन वाचायला जो काही वेळ लागतो तो वेळ पण मिळाला नाही. आता आमचे ते ज्येष्ठ सदस्य आहेत, भास्कर जाधव साहेब, वडेट्टीवार साहेब, जयंत पाटील साहेब, यांना सवय आहे, वर्षानुवर्ष ते 25-30 वर्ष आहेत, त्यांनी पटकन 25 पानाचं साहेब बिल आहे. तुम्ही ज्येष्ठ सदस्यांनी पटकन वाचलं, आमच्यासारख्यानं वेळ लागला. पण वाचल्यानंतर एक धक्का लागला की सगळ्यात पहिला धक्का म्हणजे हे जे काही राम मंदिराच्या ट्रस्टचं बिल आहे, यामध्ये सदस्य कोण? तर तिकडचे स्थानिक आमदार. म्हणजे जयस्वाल साहेबांनी स्वतःच्या मतदारसंघात स्वतः सदस्य होण्याकरता मंत्री म्हणून स्वतः आणलेलं बिल, याला भाग्य म्हणायचं की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणायचा, हे देखील संपूर्ण सभागृहाने विचार करायला पाहिजे. आणि त्याच्या खाली असं सुद्धा लिहिलेलं आहे की प्रत्येक विश्वस्ताला त्यामधनं मानधन सुद्धा मिळेल. आजपर्यंत हिंदू म्हणून किंवा या देशाचे नागरिक म्हणून आम्ही जेव्हा जेव्हा मंदिरामध्ये गेलोय, मंदिरासमोर देवासमोर नतमस्तक झालोय, प्रत्येक वेळी देवाला आपल्याकडून, मंदिराला आपल्याकडून काहीतरी देण्याची भावना राहिलेली आहे. पण विश्वस्तांनी मंदिराकडनं घ्यायचं, ही मला वाटतं एक अतिशय चुकीची प्रथा आहे. या रामटेकच्या राम मंदिरामध्ये जर स्थानिक आमदारांना आपण विश्वस्त करणार असू तर माझी अशी मागणी आहे की जिथे जिथे सरकारच्या वतीने अशी विश्वस्त मंडळं स्थापित झालेली आहेत, मग ते मुंबईचं सिद्धिविनायक मंदिर का असेना, तिकडे सुद्धा स्थानिक लोकप्रतिनिधींना तुम्ही सदस्य म्हणून घेणं हे आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे
जे ॲफिडेव्हिट करायचंय, इकडचं विश्वस्त व्हायला शेवटचा मुद्दा, इकडचं विश्वस्त व्हायला एक ॲफिडेव्हिट करायचंय की मी रामटेकच्या श्रीरामाचा भक्त आहे. माझा प्रश्न हा आहे की हे ॲफिडेव्हिट तपासणार कोण? हे ॲफिडेव्हिट खरं आहे की खोटं आहे याच्या तपासणीसाठीचं जज कोण? हे कळणार कसं? हे कळवणार कोण हे सुद्धा सांगितलं पाहिजे. आणि असे कुठले वेगळे निकष आहेत ज्या निकषामध्ये आपण बसलो तरच आपण रामटेकच्या श्रीरामाचे भक्त होऊ शकतो, हे सुद्धा मंत्री महोदयांनी सांगितलं पाहिजे. कारण माझ्यासाठी राम हा एकच आहे. माझ्यासाठी रामटेकचा राम आणि दुसरीकडचा राम हा वेगळा नाही. मग मी ठरवायचं कसं? आणि हे कोण ठरवणार की बाबा तू रामटेकच्या रामाचा भक्त नाही आहेस, तू दुसऱ्या रामाचा भक्त आहे? हे सुद्धा मंत्री महोदयांनी सांगितलं पाहिजे. आणि म्हणून अनेक विषयांवर खरं म्हणजे पुढे असं सुद्धा लिहिलंय की एक शेवटचं थांबवतो लास्ट, एक असं सुद्धा लिहिलंय 27(3) मध्ये लिहिलंय की चेअरमन आणि व्हाईस चेअरमनला दररोज येताना जातानाचा भत्ता मिळणार. म्हणजे मंदिराचं विश्वस्त पद हे खरं म्हणजे समाजामध्ये एक मानाचं पद असतं. आपण समाजाकरता हिंदुत्वाकरता काहीतरी देतो म्हणून आपल्याला मान मिळतो, पण त्याच्या डेली अलाउन्सेस करता जर पैसे मिळणार असतील तर हा सुद्धा क्लॉज काढून टाकला पाहिजे. आणि म्हणून या सगळ्यावर स्पष्टीकरण मिळावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.